की नसतं आलं तर पुरलं असतं, असं कोणी म्हणतंय का? संस्कार म्हणजे काय? वळण. काही ठिकाणी मुलं असतात ते शिक्षकांना उलट बोलतात, की आपला मुलगा योग्य संस्कार घेऊन समाजात गेला पाहिजे. सर्वप्रथम हा ना, हे लोणवाडी हळदी शाळेतर्फे कुंकाचं काय मी ना, आपलं सर्वांचा अल्पोपहार शब्दसमूहाने आणि त्याच्यानंतर खेळ. अभिवादन आणि नमस्कार करते. हे लिहून मी घेतलं होतं ना श्रीमती आपण. राठोड मॅडम माळगाव या शाळेत शिक्षिका आहे. पण मला मॅडमने इथे 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. मला माहित आहे की इथे आपला कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा, पण आपण इथे बोलणार आहे दुसऱ्या विषयावर. कारण की या निमित्ताने तुमच्यापर्यंत आम्ही जे बोललेलं आहे ते शब्द तुमच्या कानापर्यंत जाणार आणि ते तुम्ही घरी गेल्यानंतर त्यांचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहे. तर मला दिलेला एक विषय आहे संस्कार. संस्कार म्हटलं तर तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातला आणि न कळता शब्द आहे. संस्कार म्हणजे काय? वळण. वळण आपण प्रत्येकाला लावत असतो, घरी दारी शाळेत सगळीकडे वळण लागत असते. पहिलं वळण मुलांना लागते ते म्हणजे त्यांच्या घरात. पहिली शाळा म्हणजे मुलांची कोण असते? घर. घरात कोण असतात? आई वडील. यांच्याकडनं त्यांना चांगले संस्कार लागतात आणि ते संस्कार घेऊन मुलं समाजात जातात. दुसरी शाळा म्हणजे समाज आहे आणि समाजामध्ये सुद्धा मुलांना योग्य वळण लागत असते. आणि तिसरी शाळा म्हणजे मुलांची आहे ती म्हणजे शाळा आपली, जिथे आपण आज उपस्थित आहे. वळण लावण्यासाठी 3 पद्धती, एक म्हणजे घर, दुसरी म्हणजे समाज आणि तिसरं म्हणजे शाळा. पण बरेच पालकांना असं वाटते की आपण वळण लावण्यासाठी शाळेत मुलांना पाठवून देऊ आणि तिथे मुलांना वळण लागत असते, पण ही चुकीची पद्धत आहे. कारण की पहिलं वळण लागत असते ते आपल्या घरातून. कारण आपण मुलांना समजा घरी असताना आई वडील रागवत असन, ओरडत असन, भांडण करत असन, तर ती गोष्ट मुलांच्या कानावर पडते आणि मुलं सुद्धा त्याच अनुकरण करत असते. कारण लहान मूल अनुकरणातून शिकत असते. कारण आपण मुलांना सुद्धा योग्य संस्कार लावले नाही तर मुलं सुद्धा ते संस्कार घेऊन समाजात जाते आणि समाजात सुद्धा मुलांसोबत समजा एखादा मित्र चांगला भेटला नाही आणि त्याच्या संगतीत तो राहिला, तो तिथे सुद्धा बिघडतो आणि ते संस्कार घेऊन तो कुठे जात असतो? शाळेमध्ये जात असतो. शाळेत गेल्यानंतर शिक्षक त्याला वळण लावण्याचा प्रयत्न करतात, पण तो तिथे अपूर्ण पडतो. कारण की त्याला 2 ठिकाणी वळण कसं लागलेलं असतं? कसं लागलेलं असतं? चांगलं की वाईट? वाईट लागलेलं असते. पण शिक्षक त्याला प्रयत्न करतात, पण तो प्रयत्न करण्यास शिक्षक कुठेतरी कमी पडतात. आजकाल सुद्धा शाळेमध्ये काही ठिकाणी मुलं असतात ते शिक्षकांना उलट बोलतात, उद्धट बोलतात, त्यांचं ऐकत नाही. सांगितलं तर म्हणतात मी माझ्या आई वडिलांना सांगल, मग आई वडिलांच्या धमक्या देतात. हे सगळं वळण त्यांना घडून लागलेलं असते आणि समाजातून लागलेलं असते. तर आपल्याला संस्कार लावायचा असेल तर सुरुवातीला आई वडिलांनी असं ठरवायचंय की आपला मुलगा योग्य संस्कार घेऊन समाजात गेला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचंय? घरी असताना आई वडिलांनी भांडायचं नाही, मुलांना जवळ घ्यायचं, त्यांना समजून सांगायचं, त्यांच्यासोबत चांगल्या गोष्टी बोलायच्या, तर तो तसा मुलगा समाजात आणि शाळेत वागत. दुसरी गोष्ट अशी झाली आहे की आपण बरेच ठिकाणी काय बघतो? मुलं टीव्ही बघतात, मोबाईल बघतात, रील तयार करतात आणि त्या पद्धतीने ते वागतात. त्यांना असं वाटते की याच्यातून आम्हाला खूप सारं शिकायला भेटेल, पण हे चुकीचं आहे. कारण याच्यातून शिकायला भेटण्यापेक्षा याच्यातून वाईट संस्कार त्यांना भेटत असतात आणि ते त्याच्यामध्ये गुंतत जातात आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जातात. आई वडिलांना वाटतं बरं ते मुलगा मोबाईल बघतो, टीव्ही बघतो, तर आपण आपलं काम करण्यात मग्न होऊन जाऊ, म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. पण ही चुकीची पद्धत आहे. आई वडिलांनी थोडा वेळ त्यांच्यासोबत दिला पाहिजे, त्यांच्यासोबत गप्पा केल्या पाहिजे, त्यांच्यासोबत खेळला पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांना त्या टीव्ही मोबाईल पेक्षा त्यांना समजा आपण बाहेर खेळायला पाठवलं, त्यांच्यासोबत आपण गप्पा केल्या, आपण स्वतः त्यांच्यासोबत काही वेळ खेळलो किंवा त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचे पुस्तक दिले, तर त्यांना त्या गोष्टीच्या पुस्तकातून चांगल्या गोष्टी उपभोगात येईल आणि ते संस्कार सुद्धा त्यांच्या उपभोगाला येईल. पण आपण ते न करता आपण त्यांना टीव्ही मोबाईल ह्या गोष्टी देत असतो, त्याचा सुद्धा दुरुपयोग त्यांच्यावर होतो आणि ते सुद्धा संस्कार त्यांच्यावर अपूर्ण पडतात. म्हणून आपण ह्या गोष्टी न करता त्यांना योग्य संस्कार देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या पाहिजे, ज्या चांगल्या करून त्याच्या उपयोगात पडल्या पाहिजे. परत असं म्हणायचंय की घरात आई वडिलांनी सुद्धा लहान मोठं यांचा मान सन्मान केला पाहिजे. त्याप्रमाणे मुलं सुद्धा शाळेत आल्यावर लहान मोठे शिक्षक यांचा सुद्धा मान सन्मान
करेल. म्हणून संस्कार लावण्यासाठी पहिले समाजाला गरज आहे असं नाही आणि शाळेला गरज आहे असं नाही, तर पहिली गरज आहे आई वडिलांची. आई वडिलांनी सुद्धा चांगले संस्कार आपल्या मुलांना देणे महत्वाचं आहे. माझ्याकडे हा संस्कार हा विषय दिलेला आहे, त्याच्यासाठी बोलायला खूप काही आहे, पण मला असं वाटतं की आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण की बऱ्याच जणांचे भाषण ऐकून आपण बोर झालेले आहात आणि म्हणत असाल की नसतं आलं तर पुरलं असतं, असं कोणी म्हणतंय का? नाही ना. चला, चांगली गोष्ट आहे, तुम्ही सर्वजण आमचे एवढ्याला भाषण ऐकून घेताय आणि आम्ही पण तुमच्या सोबत काहीतरी बोलतोय. चांगली गोष्ट आहे. आम्ही पण आमच्या माणगाव या शाळेमध्ये सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवणार आहे. तुम्हाला पण सगळ्यांना आमंत्रित करणार आहे. आम्ही जास्त भाषण करणार नाही, आम्ही वेगवेगळे खेळ घेणार आहे, कारण तुम्ही त्या मानाने बोर होणार नाही, कारण जे काही सांगायचं ते आम्ही इथून तुम्हाला सांगून जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी एक विचार करायचा आहे की आपण आपल्या मुलांना संस्कार चांगले संस्कार घेऊन ते शाळेत येईल आणि शिक्षकांना सुद्धा त्यांचा त्रास होणार नाही. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवते.